बांगलादेशी आणि रोहिंग्यांना मालेगावात जन्म प्रमाणपत्र देण्याच्या प्रकरणी गृह विभागानं आता एसआयटी गठीत केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात चौकशीचे आदेश दिले। याबाबत किरीट सोमय्या यांनी आवाज उठवला होता। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून। सुशांत, विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर किरीट सोमय्या सातत्याने आवाज उठवत आहेत। किरीट सोमय्यांनी काही पुरावे देखील दिले होते की बांगलादेशी आणि रोहिंग्यांनी मालेगावात काही खोटे प्रमाणपत्र जे आहेत ते मिळवलेले आहेत आणि याविषयी त्यांनी तक्रार देखील केली होती। आता याची दखल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे आणि गृह विभागाने एक एसआयटी गठीत करण्याचे आदेश जे आहेत ते मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। DIG नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली खरंतर एसआयटी विभागीय सह आयुक्त, अतिरिक्त जिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हे असतील, हे सदस्य म्हणून चौकशी करून हा अहवाल जो आहे तो देतील असं त्यांनी सांगितलं। त्यामुळे कुठेतरी मालेगाव प्रकरणात आपण जर पाहिलं असेल तर निवडणुकीच्या काळात देखील किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते की मालेगावमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि यामध्ये खोटं जन्मपत्र जे आहे ते देखील तयार करण्यात आलेले आहेत। खोटी मतदान कार्ड देखील तयार करण्यात आलेले आहेत आणि याची दखल आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। बरं, धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी।